कार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा देवा गणपतीराया मोरया पालीसवरून ये आणि माझे पुराण आशीर्वाद दे आणि चितलंय कार्य ते सिद्धी जाऊ दे सदानंदाचा जय मल्हार पुराव भंडार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, काल हल्दीचा धमाल मजा मस्तीवाला व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि आज आहे तो म्हणजे लग्न। आणि आज एक सोडून दोन लग्न आहेत, सौरभ भावाचा आणि सहर्ष भावाचा। दोघं पण काकाची मुलं आहेत आणि बोडणी गावामधले आपल्याला काहीतरी नवीन रीतिरिवाज पद्धत बघायला भेटणार आहे। तर वाजलेत ते म्हणजे सकाळचे 10 आणि सगळ्या घरच्यांची धावपळ पण चालू झाली आणि आता मामा काढण्याचा काहीतरी प्रोग्राम आहे, तो मला पण नाही माहीत। तर चला, या व्हिडिओमार्फत तुम्हाला पण काहीतरी नवीन प्रथा बघायला भेटेल। सो व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी। मित्रांनो, सकाळी सुरुवात झाली ते म्हणजे कामांची आणि इकडे बघा बँडवाले पण आलेले दिसतात। दादा, कुठून आलात तुम्ही? अंधेरी वर्सोवा। आणि किती जणांचा ग्रुप आहे तुमचा? 18 जणांचा। तर चला, आता लवकरच गणरायाच्या पहिल्या गाण्याने सुरुवात होईल बहुतेक ना? ठीक आहे चला। आणि नवरदेव काय करतात ना ते पण तुम्हाला आता दाखवतो। मित्रांनो, या बाजूला दोन्ही नवरदेव अजून निघून रेडी नाही झालेत, अजून आंघोळ नाही ना झाली तुमची? बाय, मामा काढणे म्हणजे नक्की ही पद्धत काय, जरा सांगा मला। अरे मी सांगते तुला मामाची कशी पद्धत असते। हे दोन माझे नातू आहेत, मोठे मुलाचा 2 नंबर मुलाचा। तर आज मामाला त्याच्या लग्नात मान द्यायचं असतंय। हा, बरोबर आहे। त्याला आमंत्रण करायचं असतंय। आमच्या गावातलं कोणतरी घरातलं माणूस त्यांना बोलवायला जायला लागतंय। मग ते मामा आपण आणायचं, त्याची पूजा करायची, त्यांना टावेला आहेर द्यायचा, त्यांना जेवण द्यायचं। ही परंपरा मामाची पहिलेपासून पद्धत आहे, म्हणून आज त्याला माणसवल्याने मामा करणं बोलतात। मामा करणं बोलतात म्हणजे कारण का, पहिलेपासून आपण पद्धत पाळलेली आहे, ती आपण मोरू शकत नाही आणि ती पुरा आता आपल्याला तशीच चालू ठेवायची आहे। कोणी समाजात ही पद्धत आपल्याला परंपरा केली पाहिजे। आज माझी 2 नातवाचे लग्न आहेत, सौरभ मोठा नातू, सहस छोटा नातू, 2 नातू, यो मोठा तो बारका। 2 नातवाचे आज लग्न आहेत, काल हल्दी झाल्या, आता त्याचा दिवसभर कार्यक्रम आहे। तुम्ही पण लग्नाला या, आमच्या मुलांना आशीर्वाद देसा, सगळी मंडळी या आणि आमच्या मुलांना आशीर्वाद खाओ पिओ मजा करो। आणि घरांची तयारी झाली काय सगळी तुमची? घरांची तयारी नाही, यंदा मेकअप जाम थांबला। अरे देवाचं एका साईडला, अरे देव कार्य एका साईडला आणि मेकअप एका साईडला। जेवढा टाइम नवरदेवांना निघायला लागत नाही ना, त्यापेक्षा घरच्यांना निघायला टाइम लागते, घरच्या लेडीज लोकांना। बरोबर नाही सौरभ? कारण की काल दोन्ही नवरे निघून रेडी होते, बायकांना मेकअपला 1.5-2 तास गेले। अरे मेकअप आली थांबला। आत्या ना तुम्ही? आणि नवरदेवांची आत्या या बाजूला दिसते, ही बघा मित्रांनो। झाली तयारी झाली का बोलू तुमची? अरे झाली तयारी, 5चं लग्न, आम्ही तयारीला लागलोय। पण आमची लाडकी आत्या हळद लावते भाच्याना। आज आम्हाला 12 वाजताची तयारी करायची, एक रेवसला लग्न, एक बोडणीला लग्न, 2 लग्न, 2 लग्न। तर मित्रांनो, सौरभच्या आणि सहर्षचे सर्व मामा आलेले दिसत आहेत तुम्हाला आणि या मामांचा पाहुणचार करून त्यांची पूजा वगैरे केली जाईल। हे बघा, सर्व मामांना थोडी हळद लावण्याचं काम चालू आहे।
मजा असते म्हणून सोन्याचा हार आपण सोन्याच्या चैना रोजच घालतो, पण ही 5 रुपयाची वस्तू मजा येते म्हणून घालायची. आणि याच्यासोबत आणखीन काय काय आहे ताई? हा कसला कसला पाला लावलाय? सांगा ताई, सांगा. आंब्याचा, चिक्कूचा आणि चाफ्याचा आणि भेंड्याची माल. हे देखा. तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे 2 आणि आता नवऱ्या मुलांना ना नाणी घालतात. ही बघा म्हणजे नाणवणी, म्हणजे काल रात्री हळद झाली, आता ते हळदीचा अंग आहे ना ते धुतलं जातं आणि थोड्याच वेळात लग्न पण आहे संध्याकाळी 5:30चं. तर नवऱ्या मुलांना रेडी व्हायला पाहिजे. तर हे बघा इकडे घरातले सर्व महिला वर्ग आहे ना तो दोन्ही नवऱ्या मुलांना नाणी घालताना दिसतात. हे बघा नवऱ्या मुलाची आजी. आणि या बाजूला भाच्याला मामा कसा उचलून घेऊन चाललाय बघा. मामा तोपा जरा 1 मिनिट येऊन दे. दुपारी सगळे जेवायला बसले. ते बघा सौरभचे बाबा बसले त्या बाजूला आणि सर्व त्यांची मित्रमंडळी बसली. हे बघा हाय, कसा चाललाय सर्व? एकदम. आणि तुमचे मित्रमंडळी नाही सगळी? तुमची मित्रमंडळी नाही सगळी? कुठून कुठून आलात सर्व? वर्सोवा कोलीवाडा. हा माहित आहे. आणि चाललेत एक नंबर मित्र दिलबाई अंबानी, अख्खे रायगड तालुक्याचा अंबानी म्हणून याला ओळखलं जातं. मनोज नाकवा यांचं नाव. मनोज नाकवा साहेब दिसतात या बाजूला. हाय करा एकदा आपल्या व्हिडिओ मध्ये. चला एन्जॉय करा. आम्ही पण जेवून घेतो. टाटा.
कन्या खुशबू श्री रामाधर्मा नाकवा तसेच चिरंजीव सौरभ सूरज परशुराम मान्यवरांनी ह्या शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी पुण्यस्मरण कैलासवासी मोतीराम बाबू नाकवा उर्फ गोट्या नाकवा, हिरा बाबू नाकवा, कमळ्या बाबू नाकवा, लक्ष्मण मोतीराम नाकवा, नागेश धर्मा नाकवा, रामा धर्मा नाकवा, दीपक धर्मा नाकवा, जैन धर्मा नाकवा, राजरामा नाकवा।
शुभमंगल